हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 154, स्मार्ट वर्ग हे असे ठिकाण आहे त्यामध्ये पर्याय क्रमांक 1, टच पॅनल कंट्रोल सिस्टीमसह स्मार्ट पोर्शन असते। पर्याय क्रमांक 2, PC, लॅपटॉप कनेक्शन आणि DVD VCR प्लेयर आहे। पर्याय क्रमांक 3, डॉक्युमेंट कॅमेरा आणि स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर आहे। पर्याय क्रमांक 4, प्रोजेक्टर आणि स्क्रीन आहे। खालील दिलेल्या विकल्पांपैकी योग्य पर्याय निवडा। पर्याय क्रमांक B, स्मार्ट वर्ग हे असे ठिकाण आहे त्यामध्ये PC, लॅपटॉप कनेक्शन आणि DVD VCR प्लेयर आहे आणि प्रोजेक्टर आणि स्क्रीन आहे। प्रश्न क्रमांक 155, मूल्यांकनाच्या अशा पद्धतीला ओळखा जी विद्यार्थ्यांच्या शिक्षण काळातील त्यांच्या अध्ययनाची प्रगती तपासण्यासाठी निरंतर प्रतिसाद फीडबॅक देते। पर्याय क्रमांक स्थानन, पर्याय क्रमांक B, निदान, पर्याय क्रमांक क, रचनात्मक, पर्याय क्रमांक ड, संकल्पनात्मक, पर्याय क्रमांक क। मूल्यांकनाच्या अशा पद्धतीला रचनात्मक पद्धत असे म्हणतात। पर्याय क्रमांक क। प्रश्न क्रमांक 156, शिक्षण म्हणजे केवळ उपजीविकेचे वा उदरनिर्वाहाचे साधन नव्हे हे विधान पर्याय क्रमांक अ चूक आहे। पर्याय क्रमांक ब बरोबर आहे। पर्याय क्रमांक क अनिश्चित आहे। पर्याय क्रमांक ड यापेक्षा वेगळे आहे। शिक्षण हे केवळ उपजीविकेचे वा उदरनिर्वाहाचे साधन नव्हे हे विधान बरोबर आहे। पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 157, टिंबटिंब ही प्राचीन भारतीय शिक्षणाची उद्दिष्टे होती। पर्याय क्रमांक अ, धार्मिकता व पावित्र्य मनावर बिंबवणे। पर्याय क्रमांक ब, व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे। पर्याय क्रमांक क, संस्कृती रक्षण व संवर्धन करणे। पर्याय क्रमांक ड वरील सर्व। प्राचीन भारताची उद्दिष्टे धार्मिकता व पावित्र्य मनावर बिंबवणे, व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आणि संस्कृती रक्षण व संवर्धन करणे हे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ड वरील सर्व। प्रश्न क्रमांक 158, प्राचीन काळी कौटुंबिक उद्योगधंद्यांचे ज्ञान कुटुंबातच मिळत असे ही बाब टिंबटिंब शिक्षणाशी संबंधित दर्शवते। पर्याय क्रमांक औपचारिक, पर्याय क्रमांक ब व्यावसायिक, पर्याय क्रमांक क सर्वाधिक, पर्याय क्रमांक ड सहज, पर्याय क्रमांक ब व्यावसायिक। उत्तर आहे व्यावसायिक। प्रश्न क्रमांक 159, उलटसुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी टिंबटिंबमध्ये येतात। पर्याय क्रमांक अ पाठांतर, पर्याय क्रमांक ब स्मृती, पर्याय क्रमांक क वादविवाद, पर्याय क्रमांक ड विवरण, पर्याय क्रमांक क वादविवाद। उत्तर आहे वादविवाद। प्रश्न क्रमांक 160, संकलन परीक्षणाच्या आधारे एका शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वर्तनातील दिसत असलेल्या जीवनशैलीच्या स्वरूपात त्याची संपादनूक व्याख्यायित केली। पर्याय क्रमांक अ निर्माणात्मक परीक्षण, पर्याय क्रमांक ब सातत्यपूर्ण व परिपूर्ण, पर्याय क्रमांक क मानक संदर्भात परीक्षण, पर्याय क्रमांक ड नक्षक संदर्भित परीक्षण, पर्याय क्रमांक ड उत्तर आहे नक्षक संदर्भित परीक्षण। प्रश्न क्रमांक 161, राष्ट्रविकासासाठी पर्याय क्रमांक भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी, पर्याय क्रमांक ब भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक कमी करावी, पर्याय क्रमांक क शिक्षणावरील खर्च निर्धारित करावा, पर्याय क्रमांक ड केंद्राच्या मर्जीनुसार योजना आखाव्यात, पर्याय क्रमांक अ
भविष्यकाळात शिक्षणाची गुंतवणूक वाढवावी. उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 162. शिक्षकाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त टिंबटिंबाचा विचार केला जातो. पर्याय क्रमांक अ बौद्धिक विकास, पर्याय क्रमांक ब भावनिक विकास, पर्याय क्रमांक क नैतिक विकास, पर्याय क्रमांक ड शारीरिक विकास. पर्याय क्रमांक बौद्धिक विकास. प्रश्न क्रमांक 163. सध्या प्रचलित वार्षिक परीक्षा पद्धती टिंबटिंब पर्याय क्रमांक घोकंपट्टीला प्रोत्साहित करतात. पर्याय क्रमांक ब उत्तम अभ्यासाच्या सवयींना प्रोत्साहित करत नाही. पर्याय क्रमांक क वर्गात विद्यार्थ्यांना नियमित येण्यास प्रोत्साहित करत नाही. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. सध्या प्रचलित वार्षिक परीक्षा पद्धती घोकंपट्टीला प्रोत्साहित करते, उत्तम अभ्यासाच्या सवयींना प्रोत्साहित करत नाही, वर्गात विद्यार्थ्यांच्या नियमित येण्यास प्रोत्साहित करत नाही. पर्याय क्रमांक आहे ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 164. प्रभावी अध्यापनात मुख्य वर्तन कोणते आहे? पर्याय क्रमांक विद्यार्थ्यांच्या कल्पना व सहभागाचा उपयोग करणे. पर्याय क्रमांक ब संरचना. पर्याय क्रमांक क सूचना देण्यातील विविधता. पर्याय क्रमांक ड प्रश्न विचारणे. प्रभावी अध्यापनास मुख्य वर्तन हे सूचना देण्यातील विविधता आहे. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 162. खालीलपैकी शिक्षणाची सर्वोत्तम पद्धती कोणती? पर्याय क्रमांक व्याख्यान देणे. पर्याय क्रमांक ब विचार विनिमय व चर्चासत्र. पर्याय क्रमांक क प्रात्यक्षिक करणे. पर्याय क्रमांक ड वर्णन करणे. पर्याय क्रमांक क प्रात्यक्षिक करणे. शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? तर प्रात्यक्षिक करणे, प्रॅक्टिकल करणे. प्रश्न क्रमांक 166. तुमच्या विद्यार्थ्याला एखाद्या बाबतीत तुमची मदत हवी असल्यास पर्याय क्रमांक अशा विद्यार्थ्यांना मुळीच थारा देऊ नये. पर्याय क्रमांक ब त्याची समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यावी. पर्याय क्रमांक क तुम्ही केवळ अभ्यास विषयक चर्चेसाठीच उपलब्ध आहात असे विद्यार्थ्यांना सांगावे. पर्याय क्रमांक ड विद्यार्थ्याला विभाग प्रमुखांना, प्राचार्यांना भेटण्यास सांगावे. पर्याय क्रमांक आहे ब त्याची समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यावी.